नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष झुंजार शेतकरी नेते पंजाबराव पाटील यांच्यावरती लिहिलेल्या लोकशाहीतील स्वातंत्र्य सैनिक या पुस्तकाचं प्रकाशन विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालं। झुंजार शेतकरी नेते व बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या जीवनावरील पूर्व प्रकाशन कराड यांनी प्रकाशित केलेल्या व पत्रकार विकास भोसले यांनी लिहिलेल्या लोकशाहीतील स्वातंत्र्य सैनिक पंजाबराव पाटील या पुस्तकाचे प्रकाशन वेणुताई चव्हाण स्मारक येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं। यावेळी विविध मान्यवर व नागरिक आणि शेतकरी उपस्थित होते। पंजाबराव पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं एक चळवळीचा संदेश वादळासारखा घराघरात पोहोचवला। माझ्यावर त्या अनेक वेळा फलटणला आले, माढा मतदारसंघामध्ये आम्ही एकत्रित फिरलो, अनेक वेळा सायंकाळच्या सभा जनजागृतीचे मेळावे झाले की आम्ही त्यांच्या घरामध्ये अनेक वेळा जेवण केलं, अनेक वेळा आम्ही मुक्काम केला। प्रचंड उत्साह, आर्थिक परिस्थिती चांगली असताना हा विचार घेऊन पुढे जाणं एवढं सोपं नाही। आजच्या काळामध्ये थोडा जरी लाभ मिळाला तरी लोक चळवळींच्या पासून फारकत घेत असतात, परंतु अनेक सामान्य कार्यकर्ते खऱ्या अर्थाने हा विचार तेवत ठेवण्याचं काम आज या महाराष्ट्रामध्ये करत आहे। आणि म्हणून पंजाबराव हे एक तपस्वी व्यक्तिमत्व आहे। त्यांच्या सगळ्या टीमला विशेष धन्यवाद दिले, कारण प्रस्थापितांची पुस्तकं होतात, राजकारणातल्या धनवानांची पुस्तकं निघतात, त्यांच्या 61वा 75वा साजऱ्या होतात, पण मातीसाठी लढणारी माणसं ही उपेक्षित राहतात। त्यांचा इतिहास, त्यांचं कार्य पुढच्या समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं विकास भोसले आणि त्यांच्या सगळ्या टीमनं केलं। मी त्यांना खऱ्या अर्थानं मनापासून धन्यवाद देतो। असताना मला सुद्धा 12-13 वर्षापूर्वी त्या कराड परिसरामध्ये जे शेतकरी चळवळीचं वादळ उभं राहिलेलं होतं, मधला काळ निघून गेला आणि जणू काही त्या 10-12 वर्षापूर्वीच्याच काळामध्ये आहोत असं गेल्याचा भास झाला। असं अतिशय चांगलं वर्णन या चळवळीचं या पुस्तकामध्ये केलेलं आहे। आम्ही सगळे शेतकरी चळवळीतले कार्यकर्ते आहोत आणि चळवळीमध्ये काम करत असताना भले आज वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असलो तरी दिशा आमच्या काही फारशा चुकल्यात अशातला भाग नाही। कोणी या रस्त्यानं जातो, कोणी त्या रस्त्यानं जातो, कोणी तिसऱ्या रस्त्यानं जातो, कोणी शॉर्टकटनं जातो, पण प्रत्येकाला जायचं आहे ते म्हणजे शेतकऱ्याचं जे हित आहे त्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काय धोरण ठरलं पाहिजे ते धोरण ठरवण्यासाठी प्रयत्न करण्याचाच आमचा सगळ्यांचा प्रयत्न असतो। आणि त्या पद्धतीनं आज पंजाबरावांच्या त्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं तरी आम्ही सगळे जमलेलो आहोत। नाळ आमची काही तुटलेली नाही, चळवळीशी तुटलेली नाही। आणि एकदा या चळवळीचा वास लागला सहजासहजी तो सोडवतही नाही आणि त्या पद्धतीनं आम्ही आपापल्या परीनं काम करत आलेलो आहोत। झाली की मग आम्ही जमलो, आम्ही म्हणून आता काय नाही जाऊन तिकडं, पण एक पंजाबराव जमले, पण एक पंजाबराव जमले असते तर त्यांच्याबरोबर काम करणारे अजून अनेक जण उठून उभा राहिले आणि हीच आपली वैभवशाली परंपरा आहे। तर पुन्हा एकदा अशी लढणारे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपल्याला खंबीरपणानं उभं राहावं लागेल, तर पंजाबरावांचा सत्कार केल्याचं काहीतरी सार्थक होईल, लक्षात ठेवा।